हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? गाईज नाही, सॉरी, फॅमिली, कसे आहात तुम्ही? काय चालू आहे? तुमची तब्येत, नळाचं पाणी सगळं व्यवस्थित आहे? नाही, अलीकडे नाशिकमध्ये हा प्रश्न विचारण्याची गरज आहे, कारण की नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी नसतं शनिवार रविवारात म्हणा किंवा वेगवेगळ्या दिवसांमध्ये. म्हणून हा प्रश्न विचारणं मस्ट आहे की तुमची तब्येत बरी आहे का? कारण बाहेर कडक ऊन आहे आणि नळाचं पाणी पण व्यवस्थित आहे का? कारण की सध्या कुंभमेळ्याची कामं चालू आहेत. सो म्हणून होतं की तब्येत पाणी बरी आहे का, कशी आहे ते. आणि आत्ता मी रेडीमेडी झालेली आहे. आता मला जायचं आहे बँकेत 1-2 कामं आहेत माझी. त्याच्यानंतर अदरवाईजही त्या व्यतिरिक्तही 1-2 कामं आहेत ती करण्यासाठी म्हणून मी आता बाहेर पडते आहे. आणि आता वाजलेले आहे दुपारचे 12. आणि ह्या वेळेला जेव्हा मी घराच्या बाहेर पडते तेव्हा मला नेहमी एक कमेंट ऐकायला मिळते घरून मित्रमैत्रिणींकडून आणि सगळ्यांकडूनच, की उन्हात चांदणं पडल्यासारखी चांदणत फिरायला चाललेली आहे. कारण की जुन्या काळात एक पिक्चर होता, जाव्याची जात नावाचा, ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर होता. ज्यांनी पाहिला असेल त्यांनी कॉमेंट डाऊन करा की आम्ही पाहिलेला आहे हा पिक्चर किंवा आम्हाला याच्यात माहिती आहे. त्याच्यात गाणं होतं उन्हात चांदणं पडलेलं नावाचं. तर त्यामुळे मला नेहमी ही कमेंट ऐकायला मिळते की तू उन्हात चांदणं पडल्यासारखी का बरं बाहेर पडते. पण आता काय करणार, काही सकाळी उठणार, मग सगळं आवरणार, नाश्ता पाणी करणार. आज तर पाण्याचाही प्रॉब्लेम होता, त्यामुळे पाणी भरणार आणि मग बाहेर जाणार. तोपर्यंत 12 वाजूनच जातात. यू नो गाईज, मी 12 वाजता उठत नाही. बरेच जण 12 वाजता उठतात, 10 वाजता उठतात, 9 वाजता उठतात. आमचं उठणं तरी लवकर असतं. मग थोडंसं जरा मला उठल्यानंतर प्रोसेसमध्ये यायला एक अर्धा-पाऊण तास, 1 तास लागतो. मग मी नॉर्मलाइज होते आणि मग कामाला लागते. त्याच्यामुळे 12 वाजतातच ना, तर मी काय करणार तुम्हीच मला सांगा बरं. पण असो, कोणी काही म्हणो, मी चाललेली आता बाहेर. पण त्याआधी ह्याच नोटवर आपण करून घेऊयात ब्लॉगचा इंट्रो. तर राम राम मंडळी अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू ब्लॉग. तर ताई माई, अक्का, काका, काकू, दादा, वहिनी, छोटे छोटे बालगोपाल, आजी आजोबा, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित तुमची काळजी घ्या, कारण मला म्हणजेच तुमच्या अपूर्वाला माझी अपूर्वास फॅमिली प्रचंड प्रिय आहे, प्रचंड काळजी आहे तुमची. आणि बाहेरचा उकाडा पाहता काळजी घेणं गरजेचं सुद्धा आहे. सो काळजी घ्या सगळ्यांनी. आणि मी आता चालली, सगळे डॉक्युमेंट्स वगैरे घेतलेत. मी चाललेली आहे बँकेमध्ये. बँकेत गेल्यानंतर अजून 2-3 कामं आहेत ती करते. पण मी जाते, माझी कामं करते. तोपर्यंत ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि बेल आयकनला दाबा. ओके, आता आपण भेटूयात बँकेत गेल्यावर किंवा परत घरी आल्यानंतर. ओके, बाय. सो आमच्याकडे मी आता बाहेरच निघत होते आणि अचानक हे झालं. आमच्याकडे आहे पाण्याचा प्रॉब्लेम, मी तुम्हाला म्हटलं तसं. त्याच्याचं सोल्युशन आलं आहे तर ते बघत होती मी. हे बघा, हे त्याच्याचं सोल्युशन आहे गाईस. पाण्याचे आलेले टँकर, आमच्या 3 विंग्ज आहेत आणि तिन्ही विंगला पाण्याचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे 2 टँकर आले. तर किती वेळ पाणी पुरतं हे त्यांना माहिती, टँकरला माहिती. पण मागे 2-4 वेळा आणले होते तर पुरलं होतं बऱ्यापैकी. सो लेट्स होप की पाण्याचे टँकर आहेत ती पाण्याची जी गरज आहे तेवढी भागवतील. आणि तुमच्याकडे पण पाण्याचे टँकर येत आहेत का? कारण की पाण्याचं नाशिकमध्ये फारच सध्या एकतर ऊन खूप आहे, त्याच्यामुळे दुर्भिक्ष आहे आणि त्याच्यानंतर पाण्याचा प्रॉब्लेमही आहे ते शहराच्या कामामुळे. त्याच्यामुळे सुद्धा टँकरचा इश्यू आहे, पाण्याचा इश्यू आहे. सो पण तरी हे सोल्युशन बेटर आहे त्याच्या पाणी नसण्यापेक्षा. सो म्हटलं तुम्हाला दाखवावं की आमच्या बिल्डिंगवाल्यांनी काय सोल्युशन काढले ते, म्हणून मी व्हिडिओ चालू केला. तर मी निघते, मग आल्यावर भेटूयात. बाय. हॅलो गाईज, आता जस्ट मी म्हटलं तुम्हाला तसं की मी बँकेत काय हातात घेऊन मी बँकेतनं आणि इथून अजून कामं होती, ती कामं करून आता घरी आले आणि आता करते, स्वयंपाक करते. कारण आज ते पाण्याच्या याच्यामुळे जरा उशीर झाला होता. तर त्याच्यामुळे आता स्वयंपाक करते. आणि काय करते ते मी तुम्हाला सांगते. आज आई करते पनीर भुर्जी आणि मी तुम्हाला पनीर दाखवते. हे बघा, हे होममेड पनीर आहे, घरी पनीर बनवले. कारण सध्या बाहेर पनीरचं आपण खूप काय काय ऐकतो आहे, बनावट पनीर आहे, हे आहे ते आहे. म्हणून आणि पनीर घरी बनवलंय आणि त्याची आता कांदा वगैरे चिरून तयारी झालेली आहे पूर्ण. सो आता ती बनवते पनीर भुर्जी. आणि माझं नाक वाहत आहे, डोळे वाहत आहेत, कारण मी आता कांदा चिरलाय म्हणून. आणि ही इकडे पांचट विनोद मारती हे काम करता करता. मी ऐकत खाते. काय इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, बघायचं म्हणजे चल निघ. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे नको ग, चल. मी ऐकत खाते आणि असं तिचं म्हणणं आहे. ती मोठ्याने म्हणत नाही, बिचारीला माझी फार हळद नाही, हळद काढ. हळद काढते काही जण. भेटते तुम्हाला. बाय. सो गाईज, ही बघा
पनीर भुर्जी झालेली आहे रेडी. होममेड पनीरची पनीर भुर्जी आहे आणि थोडीशीच केलेली आहे कारण की होममेड पनीरची पनीर भुर्जी बाहेरची तर खाल्लेली, पण घरची पनीर आणि भुर्जी दोन्ही घरी बनवलं आहे. ते कसं लागतं हे माहिती नाही म्हणून आज आईने थोडीशीच ट्राय केली. जर छान लागली तर पुढच्या वेळेला जास्त क्वांटिटीत करणार आहे. तर आता आम्ही जेवायला बसतो आहे. टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी झाली पनीर भुर्जी. ते आहे ना, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं आहे असं करून घेऊन घ्या आणि जा पटकन घरी पनीर बनवा आणि पनीर भुर्जी खा. विकतचं पनीर अजिबात खाऊ नका. ओके, चला टेस्ट करूया. सो गाईज फायनली आम्ही पनीर भुर्जी खाल्ली होममेड. छान झाली ती, खूप मस्त झाली. त्या मला आणि बाबांना आवडली. आई म्हणजे ठीक आहे, अजून सुधारायला वाव आहे, आपण तिलाच विचारू, ती रील पाहते. तर ते झालं, जेवण झालं, म्हणजे खाणं पिणं झालं, झोपणं उठणं सगळं झालं. आणि मी म्हटलं तर तुम्हाला की आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आत्ता पाणी आलं तर पाण्याची पण एक दोन छोटी छोटी कामं होती, म्हणजे पाणी भरून ठेवायचं होतं फक्त, ते पण झालं. आणि आता आम्ही पितोय चहा. हे बघा, माझा चहा आणि आईचा चहा गेला कुठे? आईचा चहा कुठे गेला? आई कुठे गेला? कशी वाटली तुला पनीर भुर्जी? इकडे बघ, इकडे बघ, कशी वाटली पनीर भुर्जी? वाव आहे सुधारायला, है ना? हां, मग बोलत जा ना. ते पाहता बघा, आता म्हटलं ना, आता मुद्दामून त्या डब्यात घुसेल ती. मुद्दामून घुसेल त्या डब्यात ती. बरं केली पण पोहे बघते ना ग. काय बघते? दडपे पोहे बघते ना. तू करणार आहे का? हो. कधी? म्हणून तर बघते मी. तू काही ती अशी नेटवरनं वेगवेगळ्या रेसिपीज बघते, पण मी करणार आहे म्हणते. म्हणजे करत नाही असं नाही, करते सुद्धा, पण कधी करते ते केले की तुम्हाला सांग. नेहमीच करते. नाही, नेहमीच करत असते. आणि हां, तुम्हाला एक सांगायचंच राहिलं की आता ना तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला एक छोटासा शॉर्ट ट्रिपचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार. याच्यानंतर म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये एक शॉर्ट ट्रिप मारतो आम्ही, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण ह्या वेळेला आवाज बारीक कर, गदारोळ बघत होता तुझ्या होते. तर ह्या वेळेला आम्ही बाय रोड ती शॉर्ट ट्रिप करणार आहोत. तर तुम्हाला पूर्ण ये हसी वादिया ये खुला, असं माझं काही नाही आहे. आसमा खुला आहे, वादिया पण आहेत. हसीन आहेत का नाही ते आपण रस्त्याने जाऊ तर तुम्हाला कळेलच, बिकॉज आय नो की त्या हसीन आत्ता नाही आहेत, त्या पुढच्या सीझनमध्ये हसीन होतात पावसाळ्यामध्ये. बट रोड ट्रिप आम्ही पहिल्यांदा करतो आहे आमच्या लाईफमध्ये. ही रोड ट्रिप पहिल्यांदा करतो आहे आणि आय होप की आम्हाला मजा येईल. म्हणजे दिवसा पहिल्यांदा करतो, सॉरी, रात्री 2-3 वेळा आम्ही गेलो आहे बाय रोड, पण दिवसा आम्ही ही ट्रिप पहिल्यांदा करतो आहे. सो आय होप मला मजा येईल आणि मी तुम्हाला सुद्धा ती सगळी मजा दाखवू शकेल. सो स्टे ट्यून पुढच्या ब्लॉगसाठी. आता त्याची आम्ही करणार आहे तयारी बाहेर जाण्याची, पण त्याआधी चहा वगैरे घेतला, सगळा अवतार सगळा सावरला की मग त्याच्यानंतर आम्हाला आई देवाचं म्हणजे दिवे वगैरे लावेल आणि मग मला आणि आईला, म्हणजे आम्हाला दोघींना जायचं आहे डॉक्टरांकडे. कारण आईला ना हीटचा खूप त्रास होतो आहे. तर सगळं अंग असं एकदम गरम झालं आहे, तर मग रॅशेस वगैरे येतात त्याच्याने. सो त्याच्यासाठी फक्त डॉक्टरांना एकदा विचारायचं आहे, कारण की खूप जास्त हीट झाली आहे, वातावरणही खूप गरम आहे. सो ते रॅशेस वगैरे नाही आले पाहिजेत ना बॉडीवर उन्हामुळे. सो त्याच्यामुळे आम्ही जाणार आहे, आमच्या जनरल फिजिशियन आहेत, जवळच आहेत, त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्या काय सांगतात ते पण आपण बघूयात. कारण ज्यांना हा त्रास होत असेल त्यांनीसुद्धा डॉक्टरांकडे प्रेफरेबली जावं, कारण आपल्याला घाम येतो उन्हात तर बॉडी थंड असणं अपेक्षित असतं. आपली बॉडी थंड होते घामानी, पण तिची बॉडी एकदम ताप बी बसल्यासारखी एकदम गरम आहे. सो आम्हाला असं वाटलं, मी 3-4 दिवस म्हणते तिला चल डॉक्टरांकडे, एवढं अंग असं गरम तापल्यासारखं वाटतं आहे तर. बट नाही, मग आज तिला शेवटी जाणवलं की नाही खूप गरम वाटतं, तर आपण एकदा डॉक्टरांकडे जाऊन बघूयात. कारण तिला घाम तर येत नाही, पण बॉडी खूपच जास्त गरम वाटते. सो उष्णता खूप वाढलेली आहे, त्याचा मे बी इफेक्ट असेल हा. सो एकदा डॉक्टरांशी त्याच्याबद्दल कन्सल्ट करायचं. आणि ते रॅशेस येतात त्याच्याबद्दल सुद्धा, की हे हीटमुळे येत आहेत का दुसरं काही कारण आहे, काही खाण्यापिण्याच्या ॲलर्जीजमुळे होत आहे का ते. आणि मग बघू डॉक्टर काय सांगतात, ते तुमच्याशी नक्की शेअर करेल. सो आता तयारी वगैरे करून झाली, आम्ही निघू डॉक्टरांकडे जायला, तेव्हा भेटूयात आपण. ओके, तोपर्यंत माझं एक छोटंसं काम आहे ते मी करत होते. तर आता उठले होते त्या चहा घेण्यासाठी, तर ते कामही करून घेते, मग तयारी करते, मग आपण भेटूयात. ओके, बाय.
कोल्हापूर. सो गाईज फायनली मी म्हटलं तसं आत्ता आम्ही निघालो डॉक्टरांकडे जायला. आई उतरते जिना आणि आता मी डॉक्टरांकडे जाऊ. डॉक्टर काय म्हणतात ते मी डॉक्टरांकडनं निघाल्यानंतर किंवा घरी आल्यानंतर तुम्हाला सांगेल. म्हणजे ते आय गेस जर तुमच्यापैकी कोणाला असं काही त्रास होत असेल तर तुमच्या सगळ्यांसाठी पण युजफुल होईल. ओके चला. सो गाईज आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो पण डॉक्टर मॅडम नव्हते. आज दवाखाना बंद होता आणि आज आहे शनिवार म्हणून आई आली आहे मारुतीच्या मंदिरात सॉरी. आणि आता इकडनं आम्ही जाणार आहे घरी. आम्हाला जी शॉर्ट ट्रिप आहे म्हटलं तर त्याची तयारी पण करायची आहे. सो आता इकडनं घरी गेल्यावर भेटूया. ओके बाय. सो फॅमिली फायनली मी तुम्हाला म्हटलं होतं तसं की आम्ही डॉक्टरांकडे जाणार आहे. मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो नाही. मी तुम्हाला दाखवलं आई मारुती मंदिरात वगैरे गेली होती कारण आज नेमका डॉक्टरचा दवाखाना बंद होता त्याच्यामुळे जाता नाही आलं आहे. आणि तुम्हाला दिसत असेल समोर ना थोडंसं इकडे बघा, इकडे ही बॅग आहेत आमच्या, त्या पॅक झाल्यात. मी तुम्हाला म्हणतो तर एक छोटीशी टूर मारून येणार आहे आम्ही. सो आम्ही उद्या निघणार आहे त्या टूरसाठी. आणि त्यामुळे एवढं सामान आहे. सकाळी जाऊन संध्याकाळी 1 डे परत यायचं आहे. कुठे जायचं आहे तर कुठे जातो आहे मी, जे लोक त्या रूटला गेलेले आहेत ना, जसं मी रस्ता दाखवेल किंवा आम्ही कुठे आहोत एक्झॅक्टली हे सांगेल ना, तसं हळूहळू त्यांना कळत जाईल की आम्ही कुठे चाललेलो आहे ते. आणि बाकीच्यांना नाही करणार त्यांना मी सांगणारच आहे मध्ये अर्ध्या प्रवासात पोहोचल्यानंतर की आम्ही कुठे चाललो आहे. पण उद्या सकाळी चाललो आहे आम्ही तिघही जण, मी आई आणि बाबा. काका नाही येते त्यावेळेला. म्हणजे जिथे आम्ही चाललो आहे तिथे काकांचं तसं हे काही हे नाही तर दरवेळेला आम्ही देवीला वगैरे जातो तेव्हा काकांना घेऊन जातो. पण आत्ता आम्ही जिथे चाललो तिथे काका नाही आहेत आमच्यासोबत. आम्ही तिघं म्हणजे, आणि गंमत अशी की आम्ही चौघे एकाच रूटला ट्रॅव्हल करणार आहे. आम्ही तिघं वेगळे आणि काका वेगळे पण एकाच रूटला ट्रॅव्हल करणार आहे. त्यांचं रिझन वेगळं आणि आमचं रिझन वेगळं आहे. सो आम्ही चाललो आहे उद्या. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की त्यामुळे डॉक्टरांचं आजचं काम झालेलं नाही यायचं, पण काही हरकत नाही. सोमवारी बघूयात. आता सोमवारी उद्या तर बंद असेल आणि उद्या आम्ही पण नाही होत तिथे, तर सोमवारी बघूयात काय होतं आहे ते. सोमवारी जर दवाखाना उघडला तर आम्हाला नक्कीच जायचंच आहे कारण की थोडं हीट जास्त बॉडीत नाही झाली पाहिजे आणि मग त्याच्याने खूप इचिंग किंवा रॅशेस येतात जे चांगलं नाही आहे. सो गाईज मी आता सोमवारी आम्ही तर जाऊच डॉक्टरांकडे, पण तुम्हालाही कोणाला असं त्रास होत असेल तर प्लीज लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा. बिकॉज आत्ताचं ऊन इतकं प्रखर आहे की तुमच्या स्किनवर येणारे रॅशेस हे त्या प्रखर उन्हाचं रिफ्लेक्शन असू शकतं तुमच्या रिफ्लेक्शन असू शकतं तुमच्या स्किनवरचं. जर तुमची स्किन नाजूक असेल, सन फ्रेंडली नसेल तर हे होऊ शकतं. त्याच्यामुळे प्लीज गाईज आपल्या त्वचेची स्पेशली काळजी घ्या कारण की हे खूप प्रखर ऊन आहे जे डिरेक्टली तुमच्या हे काय म्हणतात त्याला स्किनच्या टिश्यूजवर अटॅक करतं, जेणेकरून कुठलंही असं तुम्हाला हे होऊ शकतं, तात्पुरतं डॅमेज होऊ शकतं की ज्याच्यात तुम्हाला रॅशेस आले आहेत, हे झालं आहे, सगळं अंग लाल झालं आहे. कारण तसंही आईला उन्हाचा त्रास होतोच. आम्ही कधी उन्हात समजा कुठे गेलो, इवन 10-11च्या उन्हात जरी असलो ते ऊन काही लागणारं नसतं, याच्यापेक्षा कमी असतं ऊन. म्हणजे पावसाळ्यात जे पडतं मध्ये पाऊस नसतो त्यावेळेला, किंवा हिवाळ्यातही असतो, ऑक्टोबर हिट सोडून. ती जास्त वेळ उन्हात बसली की तिचा तो भाग लाल होऊन जातो जो उन्हात असेल तो, किंवा मग होळीच्या जवळ जास्त वेळ गेली तर तो हात वगैरे पूर्ण लाल लाल होऊन जातो. सो तिला तसंही गरमीचा इश्यूच आहे. त्यामुळे आम्हाला हे जास्त जाणवते की नाही जाऊन आलं पाहिजे एकदा डॉक्टरांकडनं, चेक करून घेतलं पाहिजे. डॉक्टरांनी म्हटलं की नाही ओके आहे, काळजी करू नका, फक्त हे या गोष्टी खाण्याची पथ्य पाळा, तर तेवढं पाळून आपण पुढे जाऊ शकतो. पण जर असं काही जाणवत असेल तर सगळ्यांनी डॉक्टरांशी कन्सल्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो गाईज तुम्ही पण आपापली काळजी घ्या. आणि फायनली आता आमचं पॅकिंग झालेलं आहे, सगळं काम झालं आहे, जेवण झालेलं आहे, सगळंच झालं आहे. आणि आता वाजलं रात्रीचा पाऊण. आता आम्ही झोपतो कारण सकाळी आमची गाडी आहे. सो म्हणजे गाडी येणार आहे सकाळी लवकर. सो आता मी चालले झोपायला. झोपणार होते. सकाळी उठल्यानंतर आपण भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. आणि अजून काहीतरी सांगायचं होतं मला काहीच, पण मी विसरले. जाऊ दे असो, आठवलं की उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगा. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत उद्याच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्टे ट्यून गाईज. आणि जर समजा कोणाला कळलं असेल की आम्ही कुठे चाललो ट्रॅव्हल करायला तर कॉमेंट करायला विसरू नका. आणि स्टे ट्यून उद्याच्या ब्लॉगसाठी. सो आपण भेटूयात उद्या. तोपर्यंत
राम राम मंडळी.